मंडळी, इंग्लिश बोलायचं असेल तर ही एक लाँग लर्निंग प्रोसेस आहे. आधी हे तुम्हाला मान्य करावं लागेल. म्हणजे इंग्लिश बोलता यावं म्हणून एखादं पुस्तक वाचलं किंवा नुसतं 3-4 तासाचा सेमिनार अटेंड केला म्हणजे लगेच इंग्लिश बोलता येईल असं नसतं. तर इंग्लिश बोलण्यासाठी ग्रामर, टेन्सेस, व्होकॅब्युलरी हे सगळं गरजेचं आहेच. पण त्याचबरोबर रोज सतत बोलण्याची प्रॅक्टिस करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, आपण एखाद्या गाण्याचा क्लासला जेव्हा गाणं शिकायला जातो तर आपल्याला पहिल्याच दिवशी अगदी आपल्याला जे शिकवणारे टीचर आहेत त्यांच्यासारखंच तुम्हाला गाता येईल का? नाही की नाही? म्हणजेच काय, कुठल्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य बनवायचे आपल्याला प्रॅक्टिस, डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, काहीतरी तुम्हाला जेव्हा अचीव करायचं आहे यू नीड युअर डेडिकेशन अँड प्रॅक्टिस. मला सांगा, तुझा वाढदिवस कधी असतो? आता हे इंग्रजीमध्ये तुम्ही कसं विचारणार आहात हे मला तुम्ही जरा पटकन कमेंट करून सांगा. ऑप्शन ए आहे व्हेन इज युअर बर्थडे किंवा ऑप्शन बी वेअर इज युअर बर्थडे. तुझा वाढदिवस कधी असतो? ऑप्शन ए का ऑप्शन बी हे कमेंट करून मला सांगा. मला बघायचे किती जणं बरोबर उत्तरं देत आहात तुम्ही. तर मंडळी, आज मी तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठीच्या 5 अशा टिप्स देणार आहे. त्या टिप्स तुम्ही रोजच्या रोज फॉलो केल्या तर तुम्ही इंग्लिश माझ्यासारखं नक्कीच फ्लुएंट आणि कॉन्फिडेंटली बोलू शकाल. ऑल राईट, लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. टिप नंबर 1 इज स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश. मनातले विचार इंग्लिशमध्ये करा. म्हणजे तुम्हाला ती मराठीमधली म्हण माहिती आहे का? बघा, जे मनात असतं ते ओठावर येतं. म्हणजे आपण मनातल्या मनात ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी आपण बोलून जातो. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मनामध्ये अनेक विचार करतो. मनामध्ये आपण काही ना काहीतरी बोलत असतो. अगदी सकाळी उठल्यावर की आज कोणते कपडे घालू, जेवणाला आज काय बनवू, किंवा ऑफिसमध्ये पोचायला आज उशीर व्हायला नको, अशी अनेक वाक्य छोटी छोटी असतात जे आपण स्वतःसोबत मनातल्या मनात बडबडत असतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळत पण नाही की ओके, हे विचार सुरू आहेत. आणि आता आपल्याला हीच सवय थोडीशी मोडायची आहे. म्हणजे आपण जी काही मनातल्या मनात ही बडबड करतो ही आता मराठीमध्ये न करता आपण आपले सगळे विचार इंग्लिशमध्ये करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे समजा आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्या मनातल्या मनात असा विचार करायचा असेल की आज मी कोणते कपडे घालू, त्याच जागी तुम्ही इंग्लिशमध्ये असं मनातल्या मनात विचारा व्हॉट शुड आय वेअर टुडे. अशाच पद्धतीने आपल्या इंग्लिशमध्ये एखाद्या वाक्याचा विचार करायचा असेल आणि ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये कन्स्ट्रक्ट करता करता तुम्हाला कधी कधी असं जाणवेल की एखाद्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहितीच नाही आहे. आणि मग आपण त्या मराठी शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ओके, हे शोधण्याचा तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. मला माहिती आहे की आपण गेली अनेक वर्ष हे सगळं मराठीमध्ये करतो आहे, त्यामुळे लगेच हे करणं सोपं होणार नाही आहे. ओके, त्याला जरासं वेळ लागेल. हळूहळू का होईना तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला जेव्हा सुरू कराल तेव्हा आठवड्याभरात नक्कीच थोडीशी तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. सुरुवातीला तुम्ही मराठीमध्येच विचार कराल, बट स्लोली तुम्हाला म्हणजे जाणून बुजून की अरे नाही नाही, हे मराठीमध्ये मी विचार केलं, इंग्लिशमध्ये विचार करायला हवा होता, सो इंग्लिशमध्ये काय वाक्य होईल याचं, हे मी हे म्हटले असते. सो हे थोडंसं जाणून बुजून स्टार्टिंगला थोडंसं डिफिकल्ट जाईल, बट वन्स यू गेट द हँग ऑफ इट युल डू इट वेल. टिप नंबर 2 आहे स्टार्ट टॉकिंग. सिम्पल, तुटक का होईना बोलायला सुरुवात करायची आहे. मला ग्रामर पूर्ण येऊ दे मगच मी इंग्लिश बोलेन. मला एखादा इंग्लिशचा क्लास करू दे मगच इंग्लिश बोलेन. मला व्होकॅब्युलरी आली तरच मी इंग्लिश बोलेन. मला इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्सच नाही आहे. ही सगळी कारणं झाली हो. आता ही सगळी कारणं थांबवा. कुठलीही भाषा आपण का बोलतो तर आपल्याला काय बोलायचं आहे, आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी, कम्युनिकेशनसाठी भाषा आहे. मग आपण आपल्या घरात जे 1.5-2 वर्षाचं लहान बाळ असतं ना, ते सुद्धा आपल्याला पापा दे, खाऊ दे, दादा काका, तुटक आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतं, ट्राय करतं. म्हणजे लहान बाळ, म्हणजेच ते बाळ भाषा अगदी परफेक्ट येईपर्यंत मी शांतच बसतेन, मी बोलणारच नाही असं करतं का? बोलत असतं काही तुटक ते बाळ. मग आपण कशाला इंग्लिश परफेक्ट आलं पाहिजे तरच बोलेन असा अट्टास करायचा आहे, नाही का? तुम्हाला जसं काही इंग्लिश येतं तसं तुम्ही बोलायला तर सुरुवात करा. अगदी तुटक का होईना पण बोला. इंग्लिश जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण विचार करून वाक्य लिहितो, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला एवढा विचार करायला वेळ नाही मिळत. आणि म्हणूनच आपण कधी कधी बोलताना छोट्या मोठ्या चुका करतो. मीही अजूनही करते. आणि त्या चुका लगेच आपल्या लक्षात देखील येत नाहीत. झालेली चूक काय आहे ते लक्षात ठेवून परत
तुम्ही ती चूक रिपीट करू नका, एवढंच आहे. आणि बोलायला सुरुवात करा, ठीक आहे. हळूहळू बोलता, म्हणजे बोलता बोलता तुम्हालाच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला नक्कीच कळेल की हे काय फार रॉकेट सायन्स नव्हतं, मी कशाला एवढं घाबरत होते असं तुम्हीच म्हणाल. समोरच्यासोबत इंग्लिश बोलताना अगदी मोठं मोठं वाक्य न बोलता छोटी वाक्य बोला. फॉर एक्झाम्पल, हाऊ आर यू डुईंग, नाईस टू सी यू, थँक्स फॉर युअर हेल्प, मे आय हेल्प यू. रोजच्या उपयोगाची इंग्लिशमधली वाक्य आणि त्याच्या मराठीतले अर्थ, तसंच लहान मुलांसोबत इंग्लिश बोलण्यासाठीची वाक्य आणि तसेच मराठीतले अर्थ याबाबत मी आत्तापर्यंत इतके व्हिडिओ बनवलेले आहेत. छोट्या छोट्या शॉर्ट इझी सेंटेन्सेससुद्धा तुमच्यासाठी मी बनवलेले आहेत. ते व्हिडिओ पण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की ओके दीज आय कॅन ट्राय, म्हणजे हे छोटे वाक्य आहेत, ये मेरे बस की बात आहे, दीज सेंटेन्सेस आय कॅन ट्राय असं तुम्हाला वाटेल. ऑलराईट, सो स्टार्ट स्पीकिंग ASAP, as soon as possible start speaking. वाट बघू नका. ओके, मी 1 जानेवारी 2025 पासून आता इंग्लिश बोलेन. ओके, नवीन रेझोल्युशन आहे माझं. वाट बघू नका, सोमवारपासूनच मी सुरू करेन, म्हणजे छान वाटेल. महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू करेन, किंवा माझा हा प्रोजेक्ट होऊ दे मग मी सुरू करेन. कसली वाट बघताय? रोज थोडं थोडं इंग्लिश बोलायला सुरुवात करा, ठीक आहे. टिप नंबर 3, बिकम अ गुड लिसनर. जास्तीत जास्त इंग्लिश ऐका. इंग्लिश पेपर वाचून तुमचं इंग्लिश ग्रामर सुधारेल हे नक्की, पण इंग्लिश पेपर वाचून इंग्लिश बोलता येतं का नाही मला माहिती नाही, पण सतत इंग्लिश ऐकलं तर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता नक्कीच येईल. म्हणजे काय, इंग्लिश बोलता येण्यासाठी मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त काहीतरी इंग्लिशमध्ये ऐकायला पाहिजे. मी लहानपणी इंग्लिश सॉंग्स खूप ऐकायचे, मला लिरिक्स कळले नाही तर मी ते गुगल करायचे आणि मला वाटतं दॅट रिअली हेल्प मी. माझी एक फ्रेंड होती, तिच्याकडे इंग्लिश सॉंग्सची एक CD होती आणि तिच्याकडे ते लिरिक्सचं बुक पण होतं त्यावेळेस. तेव्हा मला वाटलेलं की वाव काय भारी, म्हणजे असं काहीतरी लिरिक्सचं बुक्स विथ द CD असं काही असतं हे माहितीच नव्हतं मला. पण मग मी ते ऐकायचे आणि ते लिरिक्स वाचायचे. सो दॅट रिअली हेल्प मी अ लॉट असं मला वाटतं. माझी नेबर होती ती. एनिवे, सो काहीतरी म्हणजे तुम्हाला जे काही आवडेल, तुम्हाला इंग्लिश मूवीज आवडत असतील तर तुम्ही इंग्लिश मूवीज बघा. तुम्हाला रेसिपीज बघायला आवडत असतील तर रेसिपी बघा इंग्लिशमध्ये. शोज काही वेगळे आवडत असतील, इंग्लिश डिस्कवरी चॅनल, मोटिवेशनल काहीतरी ऐकायचं असेल, इंग्लिश बोलतात मोटिवेशन, ते तुम्ही ऐका. इंग्लिश न्यूज, इंग्लिश कॉमेंट्री. अगदीच मूवी वगैरे बघायला वेळ नसतो सगळ्यांना, एवढा लाँग मूवी कोण रोज बघत बसेल. नुसतं इंग्लिश ऑडिओ बुक्स ऐकू शकता तुम्ही. तुमचं अजून किंवा किचनमध्ये काहीतरी जेव्हा तुम्ही काम करता नुसते हेडफोन्स लावा आणि काहीतरी ऐकत चला. इंग्लिश ऐकल्याने इंग्लिशचे नवीन नवीन शब्द, ज्यालाच आपण काय वोकॅबलरी म्हणतो, ती सुधारते. पण त्याचबरोबर इंग्लिश बोलताना लागणारं जे प्रनन्सिएशन आहे, जो टोन आहे, जे पिच आहे, हे देखील तुमच्या लक्षात येतं. मग अशी जसं बघा मी सांगितलं बिकम अ गुड लिस्नर, याचा अर्थ काय आहे, समोरचा इंग्लिश कसा बोलतोय हे जास्तीत जास्त तुम्हाला नोटीस करायचं आहे. समोरचा काय बोलतोय हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि तो ज्या पद्धतीने बोलतोय त्या पद्धतीने त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हिंदी पिक्चर बघून बघून जसं आपल्याला हिंदी छान बोलता येतं बघा, मला तर अजूनही हिंदी येत नाही, थोडंसं कच्चंच आहे, पण तसं इंग्लिशचं पण तुम्ही ट्राय करू शकता. इंग्लिश जास्तीत जास्त बघून स्वतःला मी रोज काहीतरी 5 मिनटं इंग्लिश ऐकेन असं स्वतःलाच प्रॉमिस करा. मंडळी, इंग्लिशमध्ये बोलता यावं यासाठी एक व्हिडिओ केलेला आहे, ज्यामध्ये मी 10 इंग्लिश मूवीजची लिस्टसुद्धा दिलेली आहे. तुम्ही एकदा तो व्हिडिओ देखील बघा. म्हणजे तुम्हाला जर कळत नसेल की काय मूवी बघू तर छान छान मी त्याच्यामध्ये रेकमेंडेशन दिलेले आहेत. टिप नंबर 4 इज इंग्लिश वातावरण, इंग्लिश एन्व्हायरमेंट. इंग्लिश वातावरणाची निर्मिती कशी काय करायची. मला अनेक वेळा असे प्रश्न विचारले जातात की मॅडम इंग्लिश बोलायचे पण आमच्याकडे ते बोलण्यासाठी कोणीच नाही आहे, मग मी प्रॅक्टिस कशी करणार, कोणाबरोबर करणार. तर मंडळी, मला मान्य आहे की आपल्याला आजूबाजूच्या लोकांनी हाताला पकडून पकडून माझ्याशी इंग्लिशमध्ये बोल असं यू कांट से दिस टू एव्हरीवन. बट आपण आपल्या घरात ना लहान मुलांसोबत किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर हळूहळू स्वतःहून इंग्लिशमध्ये बोलायची सुरुवात यू कॅन डू. म्हणजे काय, तर एकदा तुम्ही इंग्लिशमध्ये जेव्हा बोलायला सुरुवात केली ना, पुढच्या वेळेस समोरचा जो व्यक्ती आपल्यासोबत आपसुकच इंग्लिशमध्ये बोलतो हे ट्राय करून बघा तुम्ही. ऑफिसमध्ये जर तुम्ही जात असाल किंवा इफ यू आर अ पेरेंट, इफ यू आर अ हाऊसवाईफ, तर इफ यू स्पीक इन इंग्लिश विथ अदर पेरेंट्स, नेक्स्ट टाईम ते पेरेंट स्वतःहून इंग्लिशमध्ये बोलेल तुमच्याशी. ट्राय करून बघा आणि मग मला सांगा. मला माहिती आहे की आपल्याला आजूबाजूला ना सगळे लोक जास्तीत जास्त मराठी असतात, कारण किंवा हिंदी असतात, कारण आपण मराठी फॅमिलीमधून बिलॉंग करतो. पण तुम्हाला इंग्लिश जर बोलायचं आहे तर तुम्ही स्वतःहून सुरुवात करायला पाहिजे. अगदी मोठे मोठे वाक्य नका करू, आय अंडरस्टँड, पण छोटे छोटे सेंटेन्सेसपासून यू कॅन स्टार्ट. आपण एखाद्या दुकानात काहीतरी घ्यायला गेलो आणि त्यांना आपण मराठीमध्ये काहीतरी बोललो तर ते आपल्याला हिंदीमध्ये कधी कधी उत्तर देतात आणि मग आपल्या लक्षात पण येत नाही की ह्याला आपण हिंदीमध्येच उत्तर दिलं आहे. आपण
अगदी ते सबकॉन्शियसली त्याला हिंदीमध्ये उत्तर देतो, पण म्हणजे काय, ती व्यक्ती आपल्याला आजूबाजूचं वातावरण हिंदी करून टाकते. तसंच आपण सुद्धा आपल्या आजूबाजूचं वातावरण इंग्लिश करायचं आहे. बघा ना, साधं पाणीपुरीवाल्याकडे वगैरे तुम्ही जेव्हा जाता आणि आपण म्हणतो की हां रे दे मला एक पाणीपुरी, मग तो काहीतरी हिंदीमध्ये बोलतो, मग आपण त्याला अचानक हिंदीमध्ये रिप्लाय करतोच ना. सो काय, त्यांनी त्याच्या आजूबाजूला हिंदी वातावरण केलं आहे, तर तसं तुम्ही पण करू शकता इंग्लिश वातावरण. तुमचे मित्रमैत्रीण असतील ज्यांना इंग्लिश येतं आहे, त्यांना तुम्ही सांगा की आजपासून माझ्याशी इंग्लिशमध्ये बोल, मला फोन जेव्हा करशील तेव्हा मी इंग्लिशमध्ये बोलेन. सो त्याला एक कल्पना येते की तुम्ही काहीतरी ट्राय करताय, उगाच असं शायनिंग मारल्यासारखं पण वाटत नाही. तुमचे जे फ्रेंड्स असतील, लाईक रिअल फ्रेंड्स, रिअल इमिजिएट फ्रेंड्स, त्यांनाच तुम्ही सांगू शकता. नुसते ॲक्वेंटन्सेस असतील की ज्यांना तुम्ही फक्त फ्रेंड्स म्हणताय पण दे आर नॉट युअर रिअल फ्रेंड्स, त्या फ्रेंड्सना तुम्ही जर असं सांगितलं की आजपासून तुझ्याशी मी इंग्लिशमध्ये बोलेन, तर ते नक्कीच तुम्हाला मिसअंडरस्टँड करतील अँड डेल थिंक ओके शायनिंग मारती आहे. सो म्हणजे लोक ओळखूनच तुम्ही जरा तुमच्या फ्रेंड्सना सांगा की भेटल्यावर माझ्याशी हळूहळू इंग्लिशमध्ये बोल, कारण मी शिकते आहे, मला ट्राय करायचं आहे. त्यांना तुम्ही सांगू शकता की माझं काय इंग्लिश बोलताना चुकलं तर मला करेक्ट कर. तसंच आपण खूप वेळा हॉटेल इन्क्वायरी करायला किंवा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जागा बुक करायला किंवा एखाद्या गोष्टीची माहिती काढण्यासाठी खूप वेळा अननोन लोकांना फोन करतो, त्यावेळी त्यांच्याशी हिंदी किंवा मराठीमध्ये न बोलता यू कॅन ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. किंवा एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये आपण जातो, हॉटेलमध्ये जातो, बँकेतसुद्धा जाता, तेव्हा तुम्ही इंग्लिश बोलू शकता. थोडक्यात काय, तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण इंग्लिश करायचं असेल तर तुम्हाला देखील स्वतःमध्ये इंग्लिश बोलण्याचा बदल करायचा आहे आणि तुम्हाला स्वतःहून इंग्लिश बोलण्याची सुरुवात करायची आहे. टिप नंबर 5 इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट अँड दॅट इज स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ. स्वतःला दोष देणं बंद करा. मी मराठी शाळेमध्ये शिकली आहे ना म्हणून मला इंग्लिश येत नाही, मी गावामध्ये वाढली आहे ना, तिथे लहानाची मोठी झाली आहे म्हणून मला इंग्लिश येत नाही, माझं शिक्षण कमी आहे ना म्हणून मला इंग्लिश बोलायला कॉन्फिडन्स नाही आहे. हे सगळे विचार जर तुम्ही करत असाल तर ते विचार करून स्वतःला तुम्ही त्रास देणं प्लीज थांबवा. ओके, माझ्यातच काहीतरी कमी आहे, मीच कुठेतरी कमी पडते असं स्वतःला दोष देणं परत तर प्लीज बंद करा. आपल्याला आजूबाजूचे अनेक असे लोक आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही, बोलता येतं पण तरी बोलतात ते छानपैकी. तसंच आपल्याला इंग्लिश जरी लिहिता वाचता आलं नाही तरीसुद्धा ऐकून ऐकून प्रॅक्टिस करून इंग्लिश छान पद्धतीने बोलू शकतो आपण. तुम्ही एखादं ठरवा गोल की ओके 3 मंथ्समध्ये मला छानपैकी इंग्लिश बोलायचं आहे. त्यासाठी नुसतं गोल ठरवू नका, काय ॲक्शन प्लॅन पण ठरवा की वीक 1 मी हे शिकणार आहे, वीक 2 मी हे शिकणार आहे, मग वीकमध्ये सुद्धा डे 1, डे 2, डे 3 प्लॅन युअर डेज. बघा 10वीची एक्झाम होती तेव्हा आपण कसं प्लॅन करायचो की आज मी या विषयाचा अभ्यास करणार, उद्या मी या विषयाचा अभ्यास करणार, एक टाईम टेबल करायचो आपण. तसंच काहीतरी टाईम टेबल बनवा स्वतःचं. माझं स्वतःचं अजून टाईम टेबल आहे, मी पूर्ण माझ्या दिवसाचं टाईम टेबल लिहित असते की कधी काय करायचं आहे अँड दॅट रिअली हेल्प्स. सो नुसतं रँडम गोल्स ठेवून चालत नाही, यू ॲक्च्युली हॅव टू वर्क ऑन इट. बेबी स्टेप्स घेत चला. मराठी शाळेतलं शिक्षण, गावाखेड्याचं वातावरण, लहानाचं मोठं होणं, हे सगळं तुमचं आता पास्ट आहे. ओके, जे झालं आहे ते छानच झालेलं आहे, आता ते कोणी बदलू शकणार नाही आहे. आणि आपण आता आपल्या प्रेझेंटवर तुम्ही जर काम केलं तरच तुमचं फ्युचर छान होणार आहे, तरच तुमचं फ्युचर चेंज होऊ शकणार आहे, बदलू शकणार आहे. स्वतःला दोष दिल्याने म्हणजे सेल्फ ब्लेमिंग केल्याने आपल्याला एक निगेटिव्हिटी येते आणि मग आपण खचून गेल्यासारखं होतं, कॉन्फिडन्स निर्माणच होत नाही, खूप अवघड होऊन जातं. बघा, स्काय इज द ओनली लिमिट. मंडळी लक्षात ठेवा, आपण जर एका गोष्टीच्या मागे सतत जर लागलो तर आपली जी जिद्द आहे आणि चिकाटी आहे तीच आपल्याला पुढे नेणार आहे. ओके, एकाच दिवशी व्यायाम करून किंवा एकाच दिवशी डाएट करून आपण बारीक होणार आहे का? नाही. ओके, तसंच एका दिवशी फक्त तुम्ही इंग्लिश बोललात तर तुम्हाला इंग्लिश छानपैकी येणार आहे का? एकाच दिवशी तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो केला तर इंग्लिश येणार आहे का? नाही. ओके, कन्सिस्टन्सी इज द की. सतत प्रयत्न करायला पाहिजे. ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. न घाबरता, न लाजता जर आपण खरे आहोत तर आपले मत तुम्ही मांडायला हवं. अगदीच समोरच्यासोबत जाऊन भांडा असं म्हणत नाही आहे, पण इंग्लिश बोलायचं झालं तर सॉरी, एक्सक्यूज मी, थँक्यू असे शब्द वापरल्याने आपण विनम्र आहोत असं सुद्धा लक्षात येतं. आणि मला खात्री आहे की नेहमीप्रमाणे तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ बघून तुमचा कॉन्फिडन्स वाढला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा की येस, माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. हे 5 टिप्स मी अंमलात आणून नक्की काहीतरी माझ्यामध्ये चेंजेस आणेन. ऑल राईट, सो इट इज टेकिंग बेबी स्टेप्स. सो मॉरल ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला सांगते, बेबी स्टेप्स घ्या, छोटे छोटे स्टेप्स ठरवा आणि मग तुमच्या अल्टिमेट गोलकडे तुम्ही पोचाल. एक रँडम गोल की मला फ्लुएंट इंग्लिश बोलायचं आहे असं सारखं म्हणून काहीच होणार नाही आहे. यू हॅव टू
प्लॅन इट आउट. ओके, सो छानपैकी प्लॅन बनवा. काय तुम्ही प्लॅन बनवणार आहात तुम्हाला शेअर करायचं असेल आपल्या कम्युनिटीबरोबर तर मला कमेंट करून सांगू शकता. नेमका तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतंय, का बाबा इंग्लिश येत नाही आहे, कुठे अडचण येते मला हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, कारण स्पेसिफिक तुमच्या प्रॉब्लेम्सला ॲड्रेस करून आय कॅन मेक न्यू व्हिडिओज ऑन द टॉपिक. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं नसेल, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे, लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. घर बसल्या मराठीमधून छानपैकी तुम्ही इंग्लिश शिकू शकता. लेसन वाईज इंग्लिश शिकवलेलं आहे, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकवलं आहे. ॲप डाउनलोड करा, सगळी माहिती मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.